पाठीचे विकार अनुवंशिक असतात का? आपल्याला आपल्या घरात आजी-आजोबांना, आई-वडिलांना, भावाला किंवा आपल्या स्वतःला देखील पाठीचा त्रास सुरू झालेला आहे. तर कदाचित हा योगायोग आहे का? किंवा हे काही अनुवंशिकता आढळली जाते? या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात की खरंच अनुवंशिकतेपणे किंवा मणक्यांचे आजार अनुवंशिकरित्या ट्रान्सफर होतात का? किंवा एका पिढीतून दुसऱ्या पिढीला दिले जातात का? नमस्कार, मी डॉक्टर गौरव सामले, कन्सल्टंट न्यूरोएंडोस्कोपिक स्पाइन सर्जन, छत्रपती संभाजीनगर. तर सर्वप्रथम जाणून घेऊयात की पाठीच्या विकारांमध्ये अनुवंशिकतेचं किती स्थान आहे. तर बेसिकली आपल्या सर्वांना माहिती आहे की पाठीचे आजार हे खूप कॉमनली बघायला भेटतात. इम्प्रॉपर वेट लिफ्टिंग म्हणजे चुकीच्या पद्धतीने वजन उचलणे, चुकीच्या पद्धतीने पोश्चर सांभाळणे म्हणजे पोश्चर करेक्शन न ठेवणे आणि काही झटके देणे, जसे की खेळाडू लोक आहेत किंवा जे ॲथलीट्स आहेत त्यांना हे सर्व आजार होऊ शकतं. तर काही वेळेस अनुवंशिकतेप्रमाणे जेनेटिक प्रिडिस्पोजिशन मणक्यांच्या विकारांमध्ये आढळलेले पाहिले आहे. सर्वप्रथम डिजनरेटिव्ह डिस्क डिसीज. काही जीन्स असे असतात की ज्याच्यामध्ये जेनेटिक प्रिडिस्पोजिशनमुळे डिस्कची जी हेल्थ आहे, ज्याच्यावरती डिस्कचं कंटेंट आहे, ते कंटेंटमध्ये काही बदल होतात आणि त्याच्यामुळे हळूहळू मणक्यांचे विकार लागतात. आणि हे पर्टिक्युलरली काही स्पेसिफिक जेनेटिक कंडिशन्समध्ये आढळून येतं, जे की आपल्याला आपल्या पूर्वजांकडून येतात, जसे आईवडील, आजी आजोबा. त्यानंतर अँकलायझिंग स्पॉन्डिलायटिस, जसे की हे मणक्यांचे काही विकार आहेत जे 20% लोकांमध्ये जेनेटिकली ट्रान्सफर होतात एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये. त्यानंतर आपण बघितलेले असेल, कुणाला बाक निघालेली असते, कुणाला कुबड निघालेलं असतं, ज्याला स्कोलिओसिस म्हणतो, कोणाचे मणके वाकडे असतात. तर अशा पद्धतीचे जेव्हा कमी वयातले पेशंट्स आम्ही बघतो, तर याचं कारण 80 to 90% न्यूट्रिशनल प्रॉब्लेम्स ड्युरिंग प्रेग्नन्सी असू शकतं. पण 20% लोकांमध्ये जेनेटिक प्रिडिस्पोजिशन म्हणजे तो जीन ह्या जनरेशनमध्ये ॲक्टिवेट झाला आहे, या कारणामुळे देखील स्कोलिओसिस आम्हाला बघायला भेटतं. आपल्या जीन्समध्ये दोष असेल तर आपल्याला 100% मणक्यांचा त्रास होईल का? त्याचे उत्तर आहे नाही. मणक्यांचा विकार हा इम्प्रॉपर लाईफस्टाईल आणि चुकीच्या वजन उचलण्याच्या पद्धतीमुळे होतात. पण त्यातल्या त्यात जेनेटिक प्रिडिस्पोजिशन म्हणजे ज्यांचे जीन्स आहेत, ज्याच्यामध्ये थोडेफार आजार ट्रान्सफर होतात मणक्यांचे, अशा कंडिशनमध्ये ह्या दोघांचा मेळ घालून म्हणजे इम्प्रॉपर लाईफस्टाईल आणि जेनेटिक प्रिडिस्पोजिशन जर असेल, तर अशा वेळेस हे दोन्ही मिळून घातक होऊ शकतं आणि तुम्हाला मणक्यांचा त्रास जो की साधारण 40च्या नंतर व्हायला हवा, तो थोडासा लवकर जाणवू शकतो. तर हे जे जेनेटिक ट्रान्सफर आहे किंवा जेनेटिक प्रिडिस्पोजिशन आहे, हे ओळखण्यासाठी काही टेस्ट आहेत का? तर याचे उत्तर आहे हो. जीन मॅपिंग, जेनेटिक स्टडीज. आजच्या काळात तंत्रज्ञान एवढं ॲडव्हान्स झालेलं आहे की आपल्याला आज कळू शकतं की तुम्हाला 10 वर्षानंतर हा त्रास होण्याचे किती % चान्सेस आहेत. तर काही ब्लड पॅरामीटर्स आहेत, ब्लड मार्कर्स असतात, काही क्लिनिकल पेडिग्री चार्ट म्हणजे आमच्या भाषेमध्ये आम्ही प्रॉपर हिस्ट्री टेकिंग करून व्यवस्थित पूर्णपणे फॅमिलीचं जे पेडिग्री चार्ट असतो त्याच्यामध्ये फाइंड आउट करू शकतो की कोणाला किती प्रमाणात त्रास होऊ शकतो. तर थोडक्यात प्रिकॉशन्स जर घेतले तर हे जेनेटिक आजार टाळता येऊ शकतात. जर मणक्यांचे विकार अनुवंशिक असतील तर त्याला पर्याय काय आहे, त्याच्यावर ट्रीटमेंट काय आहे, असा प्रश्न आत्तापर्यंत तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर यावर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की जर तुमच्या घरात सर्वांनाच मणक्यांचे आजार सुरू झालेले असतील किंवा होत असतील किंवा तुम्ही बघत असताल, तर अशा वेळेस स्वतःची सुपर स्पेशलिस्ट स्पाइन सर्जनकडून एकदा चेकअप करणे गरजेचं आहे. त्यासोबत काही काळजी घ्यावी लागेल, जसे की स्वतःचं वजन मेंटेन ठेवावं लागेल, नियमित व्यायाम करावा लागेल, ॲडिक्शनपासून वाचावं लागेल. त्यानंतर पोश्चर करेक्शनसारखं व्यवस्थित ठेवावं लागेल. जेनेटिक प्रिडिस्पोजिशन जरी तुमच्या हातात नसलं तरी ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत या देखील जरी तुम्ही केल्या, तर तुम्हाला कदाचित या अनुवंशिकतेपणामुळे मणक्यांचा आजार होणार देखील नाही. तर मणक्यांचे आजार अनुवंशिकतेप्रमाणे येऊ शकतात, पण त्याला खचून न जाता वेळोवेळी डॉक्टरांची मदत घेणे, मॉडिफायबल फॅक्टर्स जसे की वजन, पोश्चर करेक्शन, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जर आपण टाईम टू टाईम करत राहिलो, तर कदाचित हा अनुवंशिकतेमुळे होणारा त्रास
तुम्हाला कधी जाणवणार देखील नाही. आणि यावर देखील आजच्या काळात जरी तो जाणवला तरी आजच्या काळात यावर अत्याधुनिक पर्याय आणि उपाय पद्धती अवेलेबल आहेत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.